नमस्कार मित्रांनो. तर आपण खिद्रापूर येथील अप्रतिम सुंदर असा कोपेश्वर महादेवाच्या मंदिरात आलो आहोत. स्थापत्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून हे मंदिर महत्त्वाचे आहेच, पण धार्मिकदृष्ट्याही त्याला आगळे वेगळे महत्त्व आहे. मागच्या 2 एपिसोडपासून आपण इथल्या स्वर्ग मंडपात रेंगाळत आहोत, पण आज आपण गर्भगृहात जाऊन प्रथम महादेवाचे दर्शन घेऊयात. नाहीतर नावाप्रमाणे कोपेश्वर महादेव कोपायचे आपल्यावर बरं का. नाही हो, शंकरांना तर भोले बाबा म्हणतात, भोलेनाथ म्हणतात. फक्त मनुष्यांना आणि देवांना नाही तर असुरांना सुद्धा ते सहज प्रसन्न होऊन वर देतात. इथे त्यांना कोपेश्वर असे नाव का पडले असावे, का नंतर सांगणार आहे. येथे सभागृहामध्ये हा जो खांब आहे तेथे खाली भगवान गणेशाची मूर्ती आहे. नृत्य करतानाच्या गणपतीची इथे स्थापना करण्यात आलेली आहे. असं सांगण्यात येतं की या मंदिराची रचना करताना या खांबापासून त्याची सुरुवात केलेली असावी, कारण आपण कोणतंही चांगलं काम करतो तेव्हा आपण गणपतीचं स्मरण करतो. म्हणून जेव्हा या मंदिराची रचना झाली तेव्हा जो पहिला खांब उभा राहिला तो हा खांब आहे. अशी नृत्य करणारी गणपतीची मूर्ती खूप दुर्लभ असते, ज्याला आपण डान्सिंग गणपती म्हणतो. अशा रूपामध्ये येथे गणपती विराजमान आहे. तर भाविक पहिले या गणपतीचे दर्शन घेतात आणि नंतर महादेवाचे दर्शन घेतात. तर पहिले आपण या गणपतीची पूजा करूयात आणि नंतर मग आपण गर्भगृहामध्ये जाऊ आणि भगवान शंकराची पूजा करूयात. चला मग माझ्याबरोबर. येथे नंदी महाराज कुठेच दिसत नाही. नंदी महाराजांचे परमिशन घेतल्याशिवाय आत कसं जायचं? नंदी महाराज गेले कुठे त्याची पण एक गोष्ट आहे, ती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी पहिले आपण दर्शन घ्यायचे आहे. हे काय आहे ओळखू शकता? भारतातील प्रत्येक शिव मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना आपल्याला याचे दर्शन होते. हे आहे कीर्तिमुख. भगवान शिवाच्या 3ऱ्या नेत्रातून जन्मलेला या गणाला देवाने इतकी भूक दिली की सगळ्या दैत्यांना खाऊन सुद्धा त्याची भूक भागेना. मग त्याने स्वतःचे शरीर खायला सुरुवात केली. शेवटी शंकराला त्याची दया आली आणि मग त्याने या गणाला उशाप दिला आणि सांगितले की मी तुला अशी वस्तू खायला देतो जी या जगातून कधीच कमी होणार नाही. आणि मग या कीर्तिमुखाची स्थापना ही शिवालयाच्या प्रवेशद्वारावर करण्यात आली. सांगा बरं काय खात असणार ते? भक्तांचे पाप. आणि या जगातून पाप कधीच कमी होणार नाही आणि कीर्तिमुख कधीच उपाशी राहणार नाही. म्हणजे जेव्हा आपण शंकराच्या मंदिरामध्ये येतो तेव्हा पहिलं हे कीर्तिमुखाचं आवर्जून दर्शन घ्यावं. हे कीर्तिमुख आपले पाप, आपली निगेटिव्हिटी, अहंकार हे सगळं काढून घेतो आणि नंतर आपण शंकराचे दर्शन करावे. तर याच्या पुढे जेव्हा तुम्ही मंदिरात जाणार तेव्हा या कीर्तिमुखाला अवश्य पहा, कारण त्यात हजारो वर्षांचा इतिहास, श्रद्धा आणि शिल्पकलेचे वैभव लपलेले आहे. चला मग मनापासून शंकर भगवानाला नमस्कार करूयात. डाव्या साईडला जे लिंग आहे ते आहे शंकर भगवान आणि उजव्या साईडला थोडं उंच लिंग आहे ते आहे विष्णू भगवानचं. शंकर भगवान आणि विष्णू भगवान एका गर्भगृहातूनच दर्शन देत आहे. ही सुद्धा या मंदिराची वैशिष्ट्यता आहे. याची पूर्ण गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, पण पहिलं दर्शन करून घ्या आणि आपण इथून बाहेर पडूयात. सो आपला त्रास दुसऱ्या भाविकांना नको व्हायला, नाही का? ही कथा सुरू होते राजा दक्षपासून. राजा दक्ष प्रजापती यांना 64 कन्या होत्या बरं का. सर्व कन्या त्यांनी वेगवेगळ्या ऋषींना, वेगवेगळ्या देवतांना दिल्या होत्या. त्यांच्या सती किंवा दाक्षायणी नावाची जी कन्या होती तिने भगवान शंकराशी लग्न केले आणि ते दक्ष राजाला बिलकुल आवडले नाही. या राजा दक्षाने एकदा पुत्रकामेष्टी यज्ञ केला आणि पुढची गोष्ट ऐकण्यासाठी पुढचा एपिसोड नक्की आवर्जून पहा. तोपर्यंत हरिओम, ओम नमः शिवाय.